राज ठाकरेंवरती सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही। शिवाजी महाराज सुद्धा दिल्लीला गेले होते असं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन। राज ठाकरे कडेकोट बंदोबस्तामध्ये जालन्यामध्ये दाखल। कार्यकर्त्यांकडून जेसीबीनं हार घालून स्वागत। मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस। परमबीर सिंह यांचे आरोप हे राजकीय षडयंत्र। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलावं असाही दिला सल्ला। आरटी मधून खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द। मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम। बच्चू कडूंनी शरद पवारांची घेतली अचानक भेट। महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना केल्या सादर। सुप्रिया सुळे म्हणाल्या, चांगल्या लोकांनी एकत्र यावं। माजी खासदार संजय काकडे यांनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही, पण पक्षानं विचारल्यास उत्तर देणार, काकडेंची प्रतिक्रिया। मराठा ओबीसी प्रश्नावरती पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार। ठाण्यातील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। मुख्यमंत्र्यांच्या कालच्या पाहणीनंतर आज पुन्हा एकदा मुंबई नाशिक महामार्गावरती वाहतूक कोंडी। खड्ड्यांमुळे वेहळोली वाशिंद आसनगाव दरम्यान वाहतूक कोंडी। म्हाडाच्या घरांच्या किमतीची कोटीच्या कोटी उड्डाण। उच्च उत्पन्न गटासाठीचा फ्लॅट 7.5 कोटींना, 9 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या फ्लॅटची किंमत 2,62,00,000। 57 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अमन सेहरावतला कांस्य पदक। भारताच्या अमन सेहरावतची प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवरती 13-5 नमात। विनेश फोगाटच्या अपिलावरती क्रीडा लवादा पुढे, सुनावणी पूर्ण। वजन वाढणं ही नैसर्गिक रिकव्हरी प्रक्रिया, भारताचा दावा। पुढील काही तासात निकालाची अपेक्षा। भारतीय हॉकी टीम भारतामध्ये दाखल। दिल्ली विमानतळावरती संघाचं जोरदार स्वागत। ज्येष्ठ हास्य अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन। मुंबईमध्ये आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।